माझं नाव किशोर. मी त्यावेळेस 30 वर्षांचा तरुणच होतो. माझं लग्न पण झालं नव्हतं. माझ्या घरामध्ये माझे आईवडील, मी आणि माझी एक बहीण होती. बहिणीचं तसं लग्न झालं होतं, मात्र तिचं आणि भाऊजींचं दोघांचं काही पटत नव्हतं. मात्र लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यांमध्येच ती माहेरी येऊन राहिली. त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरती होती. मी लागेल तिथे काम करायचो. एकदा असंच सालगडी म्हणून एका शेतमालकाच्या आत मी कामाला गेलो होतो. मात्र ते मालक खूपच वयस्कर होते. त्यांच्या घरामध्ये त्यांची असणारी एक नातेवाईक होती. ती बिचारी विधवा होती. दिसायला तरुण आणि सुंदर होती. मात्र तिला पण सगळे मालकीनबाईच म्हणत असायचे. त्या मालकाची ती सून होती. मुलगा काही दिवसांपूर्वी वारला होता. मात्र त्यांची सून आणि 2 नातवंडे आणि त्यांची बायको असं त्यांचं कुटुंब होतं. मी शेतमालकाच्यात रोज कामाला जायचो. सकाळचं वैरण वगैरे आणि गुरांच्या धारा ह्याच्यातच दिवस निघून जात असायचा. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी शेतामध्ये गेलो होतो. सकाळच्या वेळेस शेतामध्ये एक फेरा टाकून यायचो आणि येताना तिकडेच विहिरीवरती अंघोळ करायचो. त्या दिवशी मी जात असताना त्या शेतमालकीन मला तिथे दिसल्या होत्या. शेतामध्ये काहीतरी न्यायला आल्या होत्या. मी लांबून त्यांना टक लावून पाहत होतो आणि बघता बघता वेगळंच आमच्यामध्ये काहीतरी घडलं आणि तिथेच त्या दिवशी त्यांच्यासोबत माझी ओळख झाली. आणि तिथून पुढे एक दिवशी त्यांनी मला रात्री त्यांच्या घरी बोलवून घेतलं. घरी गेल्यानंतर आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आणि तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव किशोर. आता मी 35 वर्षांचा आहे. पण ह्या गोष्टीला साधारणत 4 ते 5 वर्ष होऊन गेली. पण तो अनुभव अजूनपर्यंत माझ्या नजरेसमोरून जात नाही. त्यावेळेस मी 30 वर्षांचा अगदी नवखाच तरुण होतो. अंगामध्ये अगदी तेज आणि शरीर पण धनधाकट, काही पण करण्याची इच्छा होती. पहिल्यापासूनच मी अगदी गरीब दिवस काढले होते. त्यामुळे मिळेल ते काम करायचो. मजुरी काम करत असायचो. मला चांगलंच आठवतंय, मी एका परगावी शेतमालकाच्या शेतामध्ये मजुरी काम करण्यासाठी राहत होतो. सालगडी म्हणून मी त्यांच्या शेतामध्ये काम करायचो. तिथेच राहणं खाणं होतं. माझ्या घरचे घरी होते. आठवड्याला मिळेल ते पगार मी घरी पाठवायचो. झालं असं की एक दिवशी मी शेतमालकाच्या शेतामध्ये काम करत होतो. त्यांच्या घरात कोण कोण होतं ते मला सगळं माहीत होतं. सकाळच्या वेळेस नेहमी वैरण वगैरे आणि गवत आणायला शेतामध्ये जायचो. शेत तसं खूप मोठं होतं, त्यामुळे ट्रॅक्टरवरती जावं लागायचं. ट्रॅक्टरवरती गेलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे निवांत मी उठलो आणि अंघोळ तिकडेच करायचो. विहिरीवर अंघोळ केली आणि बाजूलाच बसलो होतो. अजून वेळ नव्हता झाला धारा काढायच्या. त्याच वेळेस मला त्या शेतमालकांची सून, जिचं नाव अमृता होतं, दिसायला खूपच अगदी गोरीपान, सुंदर आणि तेजेल होतं. तिच्या चेहऱ्यावर खूपच अगदी शांतता होती आणि खूपच उदासपणा, जणू काही काळजी करते असंच होतं. पण माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिने लगेच माझ्याकडे नजर फिरवली आणि मला पाहिलं. मी तिच्याकडे पाहतोय हे तिला समजलं होतं. नंतर ती खाली मान घालून तिचं ती काम करू लागली आणि काहीसं भाजीपाला वगैरे शेतातून घेतल्या. त्यावेळेस तिने मला पाहिलं आणि मी खूप लाजलो. हळू चालत ती माझ्याकडे येत होती. हे मी अगदी शांत नजरेने पाहिलं आणि तिच्याकडून मी माझी अगदी नजर वळवली. ती लगेच माझ्याजवळ आली आणि म्हटली, काय करताय? मी म्हटलं, काही नाही, काम झालं, वैरण काढायची आता. त्यावेळेस ती म्हटली, इथेच गार पाण्याने अंघोळ करता काय? मी म्हटलं, हो. अहो, एवढी थंडी आहे आणि ह्या थंडीमध्ये गार पाण्याने अंघोळ? मी म्हटलं, मला आहे सवय, रोजच करतो मी अंघोळ. ती खरं मला पाहत होती, कारण की मी भरदार आणि धनदाकट दिसणारा रुबाबदार एक गावाकडचा तरुण. तिने कदाचित माझ्या आधी
असं कोणाला पाहिलं नसेल. थंडीत पण तिला थंडी वाजत होती. तिने स्वेटर घातला होता, मात्र मला काही नाही. मी फक्त माझ्या बनेलवर होतो. खाली मी लुंगी गुंडाळली होती. त्यावेळेस माझं झालं. मला ओरडेल म्हणून लगेच मी कामात लागलो आणि त्यावेळेस ती म्हटली, "बर चहा वगैरे घ्यायला या." मी म्हटलं की नाही नाही असू द्या. अहो तुम्ही डायरेक्ट जेवायलाच येता, सकाळी नाश्ता पण करत नाही, दिवसभर एवढं काम करायचं आहे. त्यावेळेस मी म्हटलं की नाही आहे मला सवय. ती म्हटली नाही आज या घरी चहा पाण्या नाश्ता करायला. मी म्हटलं हो. मला समजलंच नाही. तशा ह्या कधीच कोण बोलत नसायच्या, पण मी इथे 15 दिवस झालं होतं. कधीच त्या मला बोलल्या नाही. उलट घरच्यांसमोर त्या काहीच बोलत नसायच्या. मी म्हटलं हो. माझं सगळं झालं आणि दूध धारा काढून मी नंतर त्यांच्या घरी गेलो. त्या एकट्याच होत्या. घरातले सगळे कुठेतरी बाहेर गेले होते. हे मात्र मी लगेच ओळखलं. मी बाहेरच थांबलो होतो. त्यांनी मला यायला सांगितलं आणि बसा म्हटल्या. चहा पाणी वगैरे झालं आणि मग मी तिथून जाऊ लागलो. त्यावेळेस त्या म्हटल्या, जेवायला किती वाजता येणार आहे? का नेहमीप्रमाणे डबा पाठवून द्यायला लागतोय? मी म्हटलं चालेल, डबाच द्या. कारण की त्यांचे सासरे रोज मला दुपारचे आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर डबा घेऊन येत असायचे. त्यावेळेस त्या म्हटल्या की नाही आज जेवायला घरीच या, मी एकटीच आहे ना. त्यावेळेस मी आश्चर्यचकित झालो. तिने एकटीच आहे ह्या शब्दावर जरा जास्तच भर दिला होता. मी म्हटलं बरं. असंच मग दुपारचे 12-1 वाजता भूक लागल्यानंतर मी जेवायला त्यांच्या घरी गेलो होतो. मी त्यांच्या घरी आल्यानंतर तिने मला चांगलं जेवण केलं होतं. आज खूप दिवसानंतर मी पहिल्यांदा त्यांच्या घरी जेवायला आलो होतो. बोलता बोलता जेवण झाल्यानंतर मी निघणारच तोपर्यंत ती म्हटली की अरे ऐक ना किशोर. मी म्हटलं की बोला. त्यावेळेस त्या म्हटल्या तुला तर माहीत आहे मी किती एकटी असते. सकाळी मी तुला पाहिलं आणि त्यावेळेस माझं खूपच मन झालं. तसं तुम्हाला काही वेगळं समजू नको, पण जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून मला तू खूपच आवडू लागला आहे. मी म्हटलं की म्हणजे? त्यावेळेस त्या म्हटल्या आता जास्त समजत नसल्यागत नको करू. मला तू खूपच आवडतो आणि माझी एक इच्छा तू पूर्ण करशील का? मी म्हटलं कोणती? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुला तर माहीत आहे मी विधवा आहे, मला पण मन आहे. मी घरचे सासू सासरे असल्यावर मी घरातून बाहेर जाऊ शकत नाही. मात्र माझे मालक वारलेले बरेच वर्ष होऊन गेले, पण त्यांच्यासारखं प्रेम मला कधी कोणीच करू शकत नाही. पण मला त्यांची खूपच आठवण येते आणि मला तुझ्यामध्ये ते दिसतात. तुला पाहिलं की मला माझ्या नवऱ्याची खूपच आठवण येते. असं वाटतं की तोच पुन्हा आला आहे. तर मला राहवत नाही. रात्रभर माझ्या नजरेसमोर तूच दिसतो आणि नकळत मला जणू वाटतं की तू माझ्या खूपच जवळ आहे. मी एकटी असले की मला अगदी वेडं पिसं होतं आणि असं वाटतं की आत्ताच तुझ्याजवळ जावं आणि तुझ्यावर मनापासून आणि भरपूरून प्रेम करावं. तू पाहिलं की माझ्या भावना दाटून येतात आणि मन वेड्यासारखं अगदी वेडं पिसं होतं. हे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झालो. मला पण तिच्याविषयी आकर्षण होतं, पण एवढं आकर्षण तिला माझ्याविषयी आहे हे मी कधीच विचार केला नव्हता. खरंच तिचे शब्द ऐकून मी अगदी कावराबावरा होऊ लागलो होतो. ती पुढे काय म्हणणार तोपर्यंत मी म्हणालो, मला तर तुम्ही पहिल्यापासूनच आवडता, पण आपलं हे कुणाला समजलं तर मला गावातच ठेवणार नाहीत तुमच्या. आधीच तुमचे सासरे किती रागीट स्वभावाचे आहेत. जरा जरी माझ्याकडून काम राहिलं तर मला किती ओरडतात. त्यावेळेस ती म्हटली हो, पण त्यांचं पण जास्त घरामध्ये लक्ष नसतं. त्यांना माहीत आहे माझी व्यथा काय आहे ते. आता नाही म्हणू नको. मी जिथे बसलेलो त्या बाजूला येऊन माझ्या शेजारीच बसली आणि म्हटली माझं एक काम करशील का? तिचे अगदीच डोळे खूपच भावनिक झाले होते. अगदी चेहऱ्यावरूनच मला तिच्या भावना समजू लागल्या होत्या. त्या मला म्हटली की माझ्या आयुष्यात जी कमी आहे तू भरून काढशील का? मी अगदी स्तब्धच होतो, पण मला तिच्याविषयी वेगळंच आकर्षण होतं. क्षणात काही वेळात मी खूपच वेडापिसा झालो होतो. तिचं अगदी सौंदर्य पाहण्यासारखंच होतं. मी अगदी तरुण होतो आणि मला पण त्याच गोष्टीची गरज होती.
जी तिला आहे ते. त्यावेळेस ती म्हणाली की आपण फक्त भेटण्यापुरतंच नाही, इतर गोष्टीत पण आपण एकमेकांच्या जवळ राहू. मी म्हटलं की हो. त्यावेळेस ती म्हटली की घरच्यांसमोर आपलं वेगळं नातं आणि आपण दोघं एकांत असल्यावर वेगळं नातं. मी लगेच तयार झालो. ती माझ्या शेजारी होती. अलगद तिने पुढाकार घेतला आणि मग मी पण तिला साथ देऊ लागलो. मी पण तिला आनंद देऊ लागलो. तिच्या करण्याच्या पद्धतीवरून समजत होतं की गेली कितीतरी दिवसांची अगदीच ती एकटी आहे. तिला फक्त माझी गरज होती आणि ती गरज मी पूर्ण करू लागलो. माझ्याकडून तिला सुख मिळू लागलं होतं आणि मग ती पण खूपच भावनिक होऊन मला साथ देऊ लागली होती. मला माहीत होतं की आता पुढे काय होणार आहे ते. कशाचाच विचार न करता आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडू लागलो. मी पण तिला वेड्यासारखं सुख देऊ लागलो आणि ती मला साथ देऊ लागली होती. त्या दिवशी मी काही थांबलो नाही. भर दुपारीच आमचं हे प्रेम खुलत गेलं आणि त्या विधवा मालकिणीला आज कोणाची तरी कमतरता आम्ही भरून काढली होती. त्या दिवशी भर दुपारी माझ्याकडून तिला चांगलं सुख भेटलं आणि तिला खूपच समाधान वाटलं. तिचं अगदी मन प्रसन्न झालं होतं. आम्ही खूप वेळ भेटलो आणि शेवटी मी वेगळा झालो आणि म्हटलं बरं जातो. नंतर तुमच्या घरातले कोणी आलं, कोणी पाहिलं तर वेगळा विचार करतील. ती अगदी म्हटली हो, पण तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. तिने मला निरोप दिला आणि म्हटली, जशी भेट होईल तसं मला तुझ्याकडून आनंद पाहिजे. मी म्हटलं हो. तिथे मी 2 वर्ष काम केली सालगडी म्हणून. मात्र 2 वर्षात आमचं खूप वेळा भेट झाली आणि मी तिला वेगवेगळ्या प्रकारे सुख दिलं. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा माझी आणि मालकीनबाईची ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.